समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून निमसोड तालुका खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक स्मार्ट शाळेच्या नवीन 5 खोल्यांसाठी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या नवीन इमारतीच्या कामाचं भूमिपूजन भाजपा कार्यकारिणी सदस्य सौ सोनिया जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते आणि माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, मान विधानसभा अध्यक्ष सोमनाथ भोसले, युवा नेते विशाल बागल, निमसोड गटाचे नेते शशिकांत मोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ देवकर पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल मोरे, केंद्र प्रमुख राजेंद्र बागल, माजी सरपंच महेंद्र देशमुख, चंद्रकांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना सौ सोनिया गोरे म्हणाल्या, शिक्षण हे कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा मूलभूत पाया आहे। या शाळेच्या इमारतीची उभारणी केवळ शिक्षणासाठी जागा उपलब्ध करून देणे नाही, तर भविष्यातील पिढीला सक्षम, सुसंस्कारित आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने घेतलेले ठोस पावले। या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होतील याचा मला पूर्ण विश्वास आहे। शिक्षणाबरोबर गावच्या सर्वांगीण विकास कामांसाठी मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आम्ही सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी सौ गोरे यांनी दिली। यावेळी बोलताना डॉक्टर येळगावकर म्हणाले, जे काम हाती घेतले ते यशस्वीपणे पार पाडण्याची मंत्री जयकुमार गोरे यांची हातोटी आहे। त्यांच्या माध्यमातून खटाव तालुक्यातील शाळेच्या भौतिक सुविधेबरोबर रस्ते, वीज आणि इतर छोटे मोठे प्रश्नांची चांगल्या प्रकारे सोडवणूक होते। विकासाला गती देण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नामदार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होणं गरजेचं आहे। यावेळी सोमनाथ भोसले, शशिकांत मोरे यांची मनोगते झाली। प्रास्ताविक चंद्रकांत मोरे यांनी केले, सूत्रसंचालन अमोल मोरे, योगेश देशमाने यांनी तर आभार सागर पवार यांनी मानले। कार्यक्रमास माजी चेअरमन शिवाजीराव घाडगे, आनंदराव देवकर, रवींद्र पवार, प्रमोद पवार, प्रशांत मोरे, धनाजी देशमुख, बाबा जाधव, प्रसाद मोरे, दादासो घाडगे, रमेश मोरे, राजू पवार, सागर बरकडे, रमेश घाडगे, सुमित सुतार, प्रसाद शेडगे, सूर्यकांत पवार, छगन शितोळे, देवा घाडगे, दत्तात्रय कदम, रामचंद्र मोरे, धनाजीराव देशमुख, दत्तू नाना जाधव, सदाशिव शिंदे, श्रीमंत मोरे, संभाजी घाडगे, महेश काळे, भाऊसो मोरे, बसाप्पा देवकर, चांगदेव कदम, अण्णा घाडगे, मोहन घाडगे, सयाजी मोरे, चंद्रकांत मोरे, वैभव मोरे, शंकर देशमाने यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। आज इथं जितक्या जास्त संख्येनं तुम्ही उन्हामध्ये बसलाय, आलाय आणि निमसोड या गावी या ठिकाणी यावेळेलाच असं लक्षात येतं की डॉक्टर साहेब, या गावाची गरज खूप मोठी आहे। इतकी वर्ष आपण या गावाकडे लक्ष दिलं नाही असं तुमचं म्हणणं आहे शशिभाऊ। याचं कारण असं होतं की या 15 वर्षामध्ये जवळजवळ 16-17 वर्ष झालं भाऊ या काम करतायत हिरारीने, ते भाऊ समजायला तुम्हाला उशीर झाला, खरं आहे ना? त्यामुळं आपण मागं राहिलो। पहिल्या सुरुवातीला मी बऱ्याच जणांच्याकडनं ऐकलं होतं, एखादी टर्म भाऊ काम करतील आणि सोडून जातील, बघू पुढच्या वेळी पुन्हा आपलेच नेते आपल्याला उपयोगाला कदाचित येतील। इतकी वर्ष ह्या गावाच्या नेत्यांकडे लक्ष ठेवून तुम्ही होता, पण ह्या गावातल्या नेत्यांकडे काही करण्याची क्षमता नव्हती। ती क्षमता भाऊंच्याकडे आहे। भाऊंना असं वाटत होतं की आपण एवढ्या तालुक्याचा, मान आणि खटाव तालुक्याचा आपण एवढा विकास करतोय, पण निमसोड हे गाव मागं ठेवतोय। त्याच्या मागं खूप मोठी कहाणी आहे। आता ती कहाणी मी इथं वाचत नाही, आपण उन्हामध्ये बसलोय। मी भाऊनी तर जेवढे प्रयत्न केलेच असतील, पण प्रामुख्यानं डॉक्टर साहेब, मी खूप वेळा या गावामध्ये जी तरुण मुलं आहेत ती हाताशी धरून खूप प्रयत्न केले। काही तरुण ठराविक मुलांना माहिती आहे ती गोष्ट, मी अगदी घुसायचा पण प्रयत्न खूप ठिकाणी केला, बसायचा प्रयत्न केला, समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण समजावून सांगताना मला खूप गोष्टींचं असं भाऊ हा खमक्या मनुष्य आपल्याला मिळाला। आणि खरंच मी सांगतो, मी आता गेली काही दिवस बघतोय, इतका जबरदस्त त्या व्यक्तीची गती आहे। कुठलाही विषय घेतला की शेवटपर्यंत त्या विषयाची मांडणी करून पूर्णपणे तो सोडवणं, यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे।
त्यामुळे पाणी प्रश्नापासून अगदी रस्त्यापासून आज तर ते सोलापूरला विमानसेवा म्हणजे आता सोलापूरचे लोक डायरेक्ट गोव्याला जातील. तसे भाऊ जाता का बघा गोव्याला. निमसोडातही करू आपण काय. इतक्या मोठ्या प्रमाणात कामं होत आहेत आणि सोमनाथ म्हणाले खरं आहे की जे मागेल ते देऊ. मोरे साहेब तुम्ही MSCB रिटायर झालाय, काळजी करू नका, रस्ता होणार. तुम्ही जशी लाईट लवकर देत नव्हतं तसा रस्ताही लवकर देणार नाही. गंडवले आम्हाला हे माणसं. कामं होतील, काळजी करू नका. फक्त पाठीशी चांगल्या पद्धतीने उभं राहा. आता जिल्हा परिषद पंचायत समिती येईल. माझं तर मत आहे या तालुक्याची पंचायत समिती ही भाऊंच्या विचाराची झाली पाहिजे. जिल्हा परिषद ही भाऊंच्या विचाराची झाली पाहिजे. उमेदवार ते ठरवतील. मी काही शिक्षकांच्यात त्यामुळं पण भाऊ जे उमेदवार उभे करतील ते प्रामाणिकपणे आपण निवडून आणूया तर कामं होतील त्यांना. नाहीतर आपण कुठेतरी आडवा पाय टाकला तर मग कामं ही थोडीशी मग दिरंगाई होतील. आणि माझी विनंती आहे की आपण या पुढच्या काळामध्ये भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूया एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मध्ये माझ्या माहितीनुसार एवढं मॅडम मोठं काम पहिल्यांदाच होतं. कारण काय झाली अवस्था आहे निमसोडची अवस्था सगळ्या अख्ख्या मला वाटते निमसोड जिल्हा परिषद गटात एवढी वाईट अवस्था कुठल्याच गावाची नसेल. गावाला साधे उतारी नाही, काय नाही. त्यामुळे मॅडम तुमच्या आमच्या एवढं अपेक्षा येते की गावात आम्हाला काहीतरी वेगळं करून गावायला नाही. आणि एवढं बराड नेते गावात असून गावातलं कुठलंही काम झालेलं नाही. नुसतं आता आश्वासनं मिळू नका, उद्घाटन हे चालू आहे. भाऊसने बोललोय, भाऊजी म्हटलं आमच्या गावात 2 देवस्थान जागृत आहेत. सिद्धनाथ देवस्थान जागृत आहे, सोनारशेद आहे, बडेखान आहे, सगळे देवस्थान आमच्या गावातले चांगल्या पद्धतीचे आहेत. पण आमच्या गावात काय झाले डॉक्टर साहेब 360 मठाचा बट मिळेल आमच्या गावात. 360 मॅडम ही अख्ख्या कळवण बिल्डोस आमच्या अंडर. त्या मठाचं काम आता अक्षरशः अवस्था आहे त्याचं असं गुरुजी अवस्था नाही आहे. लक्ष्मी तर आमच्या गावातली अंधारात आहे. लक्ष्मी मंदिरामध्ये डॉक्टर साहेब लाईट सुद्धा आहे. ही सगळ्यात वाईट अवस्था आहे. ही 2 मॅडम कामं व्हावी माझी मला पण इच्छा. कारण काय माहिती जागृत दिवस नाही आणि एवढ्या गाडीचा मोठा अपमान जीवन संबंधी मॅडम आहे. आणि विशेष म्हणजे कोणाचं ध्यान नाही त्या गोष्टीवर. नुसतं राजकारण, मोठ्या गप्पा की आता करू, आता आश्वासन बरकत चालू असेल, असं करू तसं करू, पण काय करत नाही. ती शाळा ही आज मला साहेबांचं अभिनंदन करायचं की शाळा स्मार्ट शाळेचं काम होणं दिवसामध्ये पहिलं वाटतं इतिहासच आहे. थोडं मोठं काम होणं. डॉक्टर साहेब तुमच्या आशीर्वादात तुम्ही जा, तुम्हाला सगळ्या दिवसाचा अनुभव आहेच, काय सांगायची गरज नाही तुम्हाला. त्यामुळे तुमच्या आमच्यावर जास्त लक्ष असू द्या. भाऊशी सांगा, मॅडमशी चर्चा करा. निमसोडचा जो बॅकलॉग राहिला गावातला तेवढा पूर्ण करा. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एरळ न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, निमसोड. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.